शिवसेनेतर्फे मी आणि विनायक राऊत, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमची प्रदीर्घ चर्चा सकाळपासून झाली। आज निर्णय बरेचसे झालेले आहेत आणि अत्यंत सकारात्मक, पण एक महत्त्वाचा निर्णय की महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे। आज महाविकास आघाडी जी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाही आहे। आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सीपीआय, सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी, शेका पक्ष मी बोललो ना, जयंतराव पाटील स्वतः होते, सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आहे आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळालेले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे आज जे नेते बैठकीत सहभागी झाले होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही, आम्हाला अपमानास्पद, मला माहित नाही त्यांनी बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ। नाही, अजिबात नाही। मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। वंचित आघाडीचे 3 प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी, तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं, म्हणजे व्यवस्थित बसलो, आपल्याला वाटल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली। त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि 2 तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहे।